विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या जनरलच्या पिरियडला आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत आणि दुसऱ्या प्रकरणातील पहिला मुद्दा आज आपल्याला अभ्यासायचा आहे. तर तो मुद्दा आहे भारतातील किंमत वाढीचा कल किंवा किंमत प्रवृत्ती. तर भारतातील किमतीमध्ये जो बदल झालेला आहे तो आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचा आहे आणि त्यामध्ये विविध वस्तूंच्या किमतींचा बदल आपल्याला अभ्यासायचा आहे. तर भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात म्हणजेच 1951 ते 1956 या काळात किमती फारशा वेगाने वाढल्या नाही. म्हणजेच 1951 ते 56 हा काळ वगळला असता 1956 पासून मात्र भारतात किमती वेगाने वाढत आहे आणि त्या आजतागायत वाढत आहे. किंमत प्रवृत्ती पाहण्यासाठी किंवा किमतीतील बदल मोजण्यासाठी दोन निर्देशांकाचा वापर केला जातो. पहिला निर्देशांक घाऊक किंमत निर्देशांक, ज्याला WPI असे म्हणतात, आणि दुसरा ग्राहक किंमत निर्देशांक, याला CPI असे म्हणतात. तर अर्थव्यवस्थेतील घाऊक स्तरावर लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती मोजून WPI काढतात. अर्थव्यवस्थेतील ग्राहक स्तरावर लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती मोजून CPI काढतात. अशा रीतीने WPI काढण्यासाठी अर्थव्यवस्थेतील घाऊक स्तरावर लागणाऱ्या ज्या विविध वस्तूंच्या किमती आहे त्या मोजल्या जात असतात. तर CPI काढण्यासाठी अर्थव्यवस्थेतील ग्राहक स्तरावर लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमती मोजून CPI काढला जातो. तर अशा रीतीने ग्राहक किंमत निर्देशांक काढत असताना ग्राहक स्तरावर लागणाऱ्या वस्तूंच्या किमती लक्षात घेतल्या जात असतात. तर WPI किंवा घाऊक किंमत निर्देशांक काढत असताना घाऊक स्तरावर लागणाऱ्या वस्तूंच्या किमती लक्षात घेऊन WPI काढला जात असतो. तर भारतातील किंमत प्रवृत्तीचा विचार केला तर पहिली पंचवार्षिक योजनेचा काळ वगळता भारतातील किमती या सातत्याने वाढतच आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात समाधानकारक पाऊस पडला, हवामान पर्जन्य हे चांगलं होतं, अनुकूल परिस्थिती होती आणि त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ झाली. तसेच पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये शेतीकडे लक्ष देण्यात आले होते. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेचं जेव्हा नियोजन करण्यात आलं, आखणी अंमलबजावणी करण्यात आली, त्यावेळेला असं ठरवण्यात आलं की भारत हा देश कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून शेतीच्या विकासावर भर दिला पाहिजे. आणि त्याचा परिणामही असा झाला की शेतीच्या उत्पादनात वाढ झाली आणि शेतीच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात किमती ह्या कमी होत्या. मात्र दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून ते आजतागायत अनेक कारणांमुळे विविध प्रकारच्या वस्तूंच्या किमती ह्या वाढतच आहे. घाऊक किंमत निर्देशांकानुसार चलन विस्ताराचा दर 2002-03 मध्ये 3.40 होता. 2007-08 मध्ये तो 4.82 झाला. तर 12-13 मध्ये तो 7.50 झाला. ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार केला तर ग्राहक किंमत निर्देशांकानुसार चलन विस्ताराचा दर 2002-03 मध्ये 4.10 होता. तो 2007-08 मध्ये 6.20 झाला. तर 2012-13 मध्ये तो 7.50 झाला. तर किमतीतील प्रवृत्ती मोजत असताना किंवा किमतीतील बदल मोजत असताना वस्तूंचे 3 गटांमध्ये विभाजन केलं जात असतं किंवा वर्गीकरण केलं जात असतं. पहिला गट म्हणजे प्राथमिक वस्तू, दुसरा गट म्हणजे इंधन आणि ऊर्जा, आणि तिसरा गट म्हणजे उत्पादित वस्तू. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर आपल्याला लक्षात येते की जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंवर माणसाचे राहणीमान अवलंबून असते आणि म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ह्या मर्यादेपेक्षा वाढणं हे धोक्याचं असतं. तर
आता आपण एका चार्टद्वारे भारतातील किंमत वाढीची प्रवृत्तीही अभ्यासणार आहोत. आणि त्यासाठी या चार्टमध्ये 2010 ते 2017 या काळातील प्रमुख वस्तूंच्या किमती ह्या दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये आहे गव्हाचा जर आपण विचार केला तर 2000मध्ये गव्हाचा भाव हा 1350 रुपये क्विंटल होता. तो 2013मध्ये 1745 रुपये क्विंटल झाला आणि तो 2017मध्ये 1900 रुपये क्विंटल झालेला आहे. तांदूळाचा विचार केला, बासमती तांदूळ, तर बासमती तांदूळाचा विचार केला तर 2010मध्ये बासमती तांदूळाचा भाव हा दर क्विंटलला 5245 होता, म्हणजेच 5245 रुपये क्विंटल होता. तो 2013मध्ये वाढला आणि तो 5800 झाला. तर 2017मध्ये तो 6800 झाला. आणि आपण जर लक्षात घेतलं तर असं दिसतं आहे की या काळामध्ये एकही काळ असा गेला नाही की त्या काळामध्ये या तांदूळाच्या आणि गव्हाच्या किमती ह्या कमी झाल्या होत्या. मूग डाळीचा विचार केला तर असं दिसतंय की 2010मध्ये मूग डाळीचा भाव 6940 पर क्विंटल होता. तो 2013मध्ये 4700 झाला. याचा अर्थ 2013मध्ये हा भाव कमी झालेला आहे, पण पुढच्या काळात मात्र तो वाढलेला आहे आणि 17मध्ये तो 6800 झालेला आहे. तसंच तुपाचा विचार केला तर 15 किलोच्या टीनला म्हणजे 15 किलोच्या डब्याला 3456 हे 2010मध्ये पडत होते. ते 2013मध्ये 4300 त्याचा भाव झाला 15 किलो मागील तुपाचा आणि 2017मध्ये तो 10,000 रुपयेचा 15 kgचा म्हणजे 15 किलोग्रॅमचा टीन असं झाला. तर अशा रीतीने या तक्त्यावरून आपल्याला असं दिसतं आहे की दिवसेंदिवस प्रमुख वस्तूंच्या किमती ह्या वाढतच आहे आणि त्यातल्या त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ह्या जास्त वेगाने वाढत आहे. आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील वाढ ही धोकादायक असते, कारण सर्वसामान्य गरीब वर्गाला किंवा मध्यम वर्गाला जीवनावश्यक वस्तूंची मागणी ही जास्त असते आणि त्यांचं उत्पन्न कमी, त्यामुळे त्यांना पूर्वीपेक्षासुद्धा जास्त किंमत ह्या जीवनावश्यक वस्तूंवर मोजावी लागते. पर्यायाने त्यांचा राहणीमानाचा दर्जा हा खालावत असतो. आणि ही गोष्ट विचारात घेता जीवनावश्यक प्रमुख वस्तूंच्या किमतीतील वाढ ही फार मोठी असणं हे धोक्याचं असतं. तर या तक्त्यावरून अशा रीतीने आपल्याला असं दिसून येतंय की भारतातील सर्वच प्रमुख पिकांच्या किमती ह्या वाढलेल्या आहे. कारण यात आपण काही प्रमुख पिकांचा विचार केला, त्यामध्ये आपण गव्हाचा विचार केला, तांदूळाचा विचार केला, मूग डाळीचा विचार केला, तुपाचा विचार केला. त्याचप्रमाणे जर आपण इंधनाचा जर विचार केला तर आपण केरोसिन ऑइलचा विचार करू. केरोसिन ऑइल हे 2010मध्ये 9 रुपये 32 पर लिटर होतं. ते 2012मध्ये 14 रुपये 83 पैसे झालं. त्याचप्रमाणे ते पुढचे आकडे मात्र आपल्याला उपलब्ध नाही आहे. एने टाकलेला आहे या तक्त्यामध्ये, त्यामुळे म्हणजे एनेचा अर्थ नॉट अवेलेबल असा होतो, म्हणजे ही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही आणि म्हणून तिथे टाकण्यात आलेली नाही. ज्या वेळेला माहिती उपलब्ध होत नाही तेव्हा एने हा शब्द टाकलेला असतो आणि एनेचा फुल फॉर्म आहे नॉट अवेलेबल. साखर जी महत्त्वाची असते तिचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पर क्विंटल मागे साखरेचा भाव हा 2010मध्ये 3152 रुपये होता. तो 2012मध्ये 3425 रुपये क्विंटल झाला. 2014मध्ये तो 3300 झाला
2016मध्ये तो 4150 झाला आणि 2017मध्ये मात्र तो थोडासा कमी झाला, 3800 झाला. जर साखरेचा विचार केला तर साखरेच्या किमती मात्र थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. कारण जी 2012मध्ये आपण साखरेचा भाव जो 3425 रुपये पर क्विंटल पाहिला, तो 2013मध्ये 3250 झाला आणि परत तो 2014मध्ये 3300 झाला. तर अशा रीतीने साखरेच्या किमतीत वाढ होत आहे, पण 2017मध्ये ती कमी झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनावरती साखरेचं उत्पादन हे अवलंबून आहे. नैसर्गिक परिस्थिती योग्य असेल तर ऊसाचं उत्पादन हे चांगलं निघतं आणि त्यामुळे साखरेचं उत्पादन वाढून साखरेच्या किमती कमी होतात. पण जर समजा नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल झाल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात घट झाली तर ऊस उत्पादकांना प्रोत्साहन मिळत नाही आणि त्यामुळे ते ऊस लावत नाही आणि याचा परिणाम साखर कारखाना मिळणारी साखर कारखान्यातून उत्पादित होणारी साखरही कमी उत्पादित होते आणि त्यामुळे सुद्धा साखरेचे भाव वाढत असतात. हे साखरेचं झालं. जर गुळाचं पाहिलं तर असं दिसतं आहे की 2010मध्ये गुळाचा भाव पर क्विंटलला 2957 होता. तो 2012मध्ये तो 2700 झाला. 2013मध्ये तो 2850 झाला. 2015मध्ये तो 2900 झाला आणि 2016मध्ये त्यामध्ये प्रचंड वाढ झाली. 2900वरून तो एकच वर्षामध्ये 4000 झाला आणि 2017मध्ये तो 4200 झाला. तर अशा रीतीने गुळाच्या किमतीसुद्धा दिवसांदिवस वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. तर कांद्याच्या भावामध्ये सुद्धा वेगाने चढउतार होत असतात. कधी कांद्याचे भाव अचानकपणे खूप वाढतात तर कधी अचानकपणे कोसळतात. तर कांद्याचा विचार केला तर 2010मध्ये पर क्विंटलला कांद्याचा भाव हा 1283 होता. 2010मध्ये तो 1125 झाला, म्हणजे कमी झाला. आणि त्यापूर्वी जर आपण 2011मध्ये पाहिला तर तो याच्यापेक्षाही कमी झाला होता. तो 1015 झाला होता आणि नंतर पुन्हा तो 2014मध्ये वाढला, तो 1200 झाला. पण तरीसुद्धा तो 2010च्या तुलनेनं कमीच आहे. नंतर पुन्हा 2015मध्ये तो 1000 झाला आणि 2016मध्ये तो पुन्हा वाढला आणि 2375 झाला. 2017मध्ये तो पुन्हा कमी झाला आणि तो 2017मध्ये 1600 झाला. तर अशा रीतीने कांद्याच्या भावामध्ये खूप मोठे चढउतार आपल्याला झाल्याचे दिसून येते. तर या तक्त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये दिवसेंदिवस प्रमुख पिकांच्या किमती ह्या वाढत आहे आणि वाढत आहे. याला कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे प्रमुख पिकांची मागणी वाढत आहे, पण त्या मागणीच्या मानाने उत्पादन होत नाही आणि उत्पादन कमी झाल्यामुळे सुद्धा या प्रमुख पिकांच्या किमती ह्या वाढत आहे. तर अशा रीतीने या तक्त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की दिवसेंदिवस भारतातील प्रमुख पिकांच्या वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. कारण त्यात एकही काळ असं दिसत नाही की त्या काळात किमती कमी झाल्या आहे. फक्त काही अपवादात्मक पिकांचा विचार केला, कांद्यासारख्या पिकाचा विचार केला तर मात्र काही काळामध्ये किमती कमी झाल्या आहे, काही काळामध्ये किमती वाढलेल्या आहेत. कारण भाजीपाला हे जे नाशवंत वस्तू आहे, नाशवंत वस्तूंच्या किमती ह्या वारंवार बदलत असतात. कधी जास्त होतात तर कधी त्या कमी होत असतात. तर अशा रीतीने या तक्त्यावरून आपल्याला आपल्या भारतातील प्रमुख वस्तूंच्या किमतीची प्रवृत्ती ही अभ्यासता येते.